नमस्कार. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना हळद लावत असताना त्यांच्या बेडरूमच्या बाहेर एक गुंड म्हणजे जानकीचा भूतकाळ उभा असतो आणि जानकीची नजर त्या भूतकाळावर पडते. तेव्हा जानकी मोठ्याने ओरडते. त्याच वेळेला ऋषिकेश तावातावाने बाहेर येतो. ए थांब, कुठे चाललास तू?" तेव्हा सुमित्रा बोलते, "जानकी, जानकी, अगं ऋषिकेशला थांबव. अगं काय करतोय तो, कळतंय का तुला? जानकी, अगं आत्ताच हळद लागली आहे. हळद लावल्यावरती बाहेर पडणं अपशकुन असतं. जानकी थांबव." तेव्हा जानकी खूपच घाबरते आणि जानकी ऋषिकेशच्या पाठी धावत असते. ऋषिकेश त्या भूतकाळाच्या पाठी धावत असतो. तेवढ्यात तो भूतकाळ त्याच्या हातातून निसटतो. पण ऋषिकेशच्या मागून भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक मात्र ऋषिकेशला जोरात लागते आणि ऋषिकेश तिथेच रक्तबंबाळ झालेला असतो. तेव्हा जानकी मोठ्याने ओरडते, "ऋषिकेश!" भरधाव वेगाने येणारा ट्रक मात्र तिथून गेलेला असतो. जानकी मोठमोठ्याने रडत असते, मोठमोठ्याने हाका मारत असते. तेवढ्यात सौमित्र, अवंतिका तिथे आलेले असतात. त्याच वेळेला सौमित्र ऋषिकेशला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. ऋषिकेशचं खूपच रक्त गेलेलं असतं. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, "त्यांचं खूप रक्त गेलंय, ते खूपच रक्तबंबाळ झाले आहेत. खरं सांगायचं तर आपल्याला रक्ताची गरज आहे, पण त्यांचा जो ब्लड ग्रुप आहे तो रेअर आहे." हे ऐकताच जानकी बोलते, "असं काय करताय डॉक्टर? डॉक्टर, तुम्ही रक्ताची कुठून तरी बघा, व्यवस्था होते का?" त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात, "आमचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत, पण तुम्हाला जर का कोणी माहिती असेल तर प्लीज तुम्ही सुद्धा व्यवस्था करा." आणि डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा जानकी एकाएकी खालीच बसते. तेव्हा लगेच सौमित्र जानकीला बोलतो, "जानकी वहिनी, हार मानायची नाही." "जानकी वहिनी, तू हार का मानतेस?" तेव्हा लगेच जानकी बोलते, "मग काय करू सौमित्र भाऊजी? देवसुद्धा माझी परीक्षा बघतोय. एकामागोमाग एक संकट पाठवतोय. त्या संकटांना कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही. खरं सांगायचं तर मला समजतच नाही आहे की मी काय करावं ते. मला कळतच नाही आहे." तेवढ्यात मात्र मोठ्याने अवंतिका बोलते, "जानकी वहिनी, कशाला काळजी करताय? देव आपल्या पाठीशी आहे." तेव्हा लगेच जानकी बोलते, "हो, देव आपल्या पाठीशी आहेच, मी कुठे नाही बोलतेय. पण खरं सांगायचं तर एकावर एक संकट येतच राहिले अवंतिका." तेव्हा अवंतिका बोलते, "संकटांना तुम्ही कधी घाबरायला लागलात जानकी वहिनी? तुम्ही तर संकटांना घाबरतच नाही." तेव्हा जानकी बोलते, "हो, मी संकटांना घाबरत नाहीच, पण संकट माझा पिछा काही सोडत नाहीत. खरं सांगायचं तर या ऐश्वर्या, हा भूतकाळ मला खरंच खूप खायला उठलाय. मला काय करावं तेच कळत नाही आहे. इकडे ऋषिकेशची तब्येत क्रिटिकल आहे, तर ऐश्वर्या तिकडे गोंधळ घालतीये. सारंग भाऊजींना लपवून ठेवावं लागलंय, काय करावं तेच कळत नाही." तेव्हा मात्र अवंतिका बोलते, "खरं सांगू का जानकी वहिनी, कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. सगळं काही व्यवस्थितच होईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, आपल्याला जिंकायचं आहे, हार मानायची नाही." तेव्हा जानकी बोल, "मी हार मानलीच नाहीये अवंतिका, पण मला भीती वाटायला लागली आहे. आता ऋषिकेशला रक्ताची व्यवस्था कुठून करायची?" तेव्हा लगेच अवंतिका म्हणते, "भेटेल. तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही काळजी नका करू. आपण सगळेजण आहोत ना. आपण ऋषिकेश दादांना काहीच होऊ देणार नाही." तर ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर गोंधळ घालते. ती जानकीला म्हणते, "जानकी, हे सर्व तुझ्यामुळे झालं. का का तू माझ्या ऋषिकेशच्या आयुष्याशी खेळतेस?" तेव्हा जानकी बोलते, "गप्प बस ऐश्वर्या. ऋषिकेश तुझा होणारा नवरा आहे, पण ऋषिकेश माझं प्रेम आहे. तुला कळतंय तू काय बोलतेस ती?" "ऐश्वर्या, अगं जरा तरी विचार करून बोलत जा. आणि जर का तुला कळत नसेल ना तर गप्प बस. अगं मला तर तुझी कमाल वाटते, कमाल. नवऱ्याला जाऊन महिना झाला नाही आणि तुला जावेच्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे. ही तुझी अट. तुला लाज वाटत नाही? मला तर कळतच नाही की आईसुद्धा तुला या गोष्टीसाठी पाठीशी कशा घालतात. अगं तुझ्या पोटात सारंग भाऊजींचं बाळ वाढतंय, पण तुला नाव मात्र ऋषिकेशचं द्यायचं आहे. लाज नाही वाटत? आणि म्हणे तुझं सारंग भाऊजींवरती प्रेम आहे. अगं तुझं तोंड घे आणि घरात जा. आता उगाच माझ्याशी वाद घालू नकोस ऐश्वर्या. हे बघ ऐश्वर्या, मी सगळं सहन करेन, पण माझ्या ऋषिकेशच्या केसाला जरी धक्का लागला ना तरीसुद्धा तुला आयुष्यातून उठवेन.
ऐश्वर्या, तुला माहिती नाही जानकी स्वतःच्या माणसांसाठी काय काय करू शकते ती. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, तुला कळत नाही? तू जा ना ग बाई, कशाला उगाच त्यांना त्रास देतेस? आधीच त्यांची अवस्था बघ काय झाली ती. तुला कळतंय का? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या तुझं तोंड घे आणि इथनं चालता पड. आणि जर का तुला ते जमत नसेल ना तर तुझं तोबाड फोडेन, तोबाड. तेव्हा मात्र ऐश्वर्या तिथून तावातावाने निघून गेलेली असते. इकडे बाहेर जानकीचा भूतकाळ ऐश्वर्याला परत एकदा भेटलेला असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या त्याला म्हणते, हे सर्व काय चालू आहे? त्यावेळेला लगेच मोठ्यानी तो भूतकाळ बोलतो, काही झालं तरी तो ऋषिकेश वाचला पाहिजे. त्या जानकीला मला मरण यातना द्यायचे आहेत आणि त्यासाठी तो ऋषिकेश वाचलाच पाहिजे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पण का? तो ऋषिकेश जर का गेला तर नक्कीच ती जानकी एकटी पडेल आणि तिला आपल्याला दुःख देणं कठीण नाही. तेव्हा लगेच तो भूतकाळ बोलतो, नाही, तिला जिवंतपणे मरण यातना झाल्या पाहिजेत. जेव्हा ऋषिकेशचं लग्न तुझ्याशी होईल तेव्हा जानकी अर्धी मरेल. तुला कळतंय का? अगं जानकीचं त्या ऋषिकेशवरती किती प्रेम आहे म्हटल्यावरती ती जानकी जिवंत राहूच शकत नाही. हे ऐकताच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, म्हणजे तो ऋषिकेश वाचला पाहिजे, पण तो ऋषिकेश वाचण्यासाठी अगं त्याला रक्ताची गरज आहे. ते रक्त कुठून आणायचं? तेव्हा लगेच तो भूतकाळ म्हणतो, काय आहे त्याचं ब्लड ग्रुप? तेव्हा मात्र ऐश्वर्या सांगते. त्यावेळेला लगेच तो भूतकाळ म्हणतो, जा हॉस्पिटलमध्ये जाऊन सांग रक्ताची व्यवस्था झाली आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, काय रक्ताची व्यवस्था झाली आहे आणि रक्त कोण देणार? तेव्हा लगेच तो भूतकाळ बोलतो, रक्त मी देणार. तुला फक्त तिथे जाऊन सांगायचं आहे की रक्ताची व्यवस्था झाली आहे म्हणून. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, कशाला? मरतोय तर मरू देत ना, उगाच कशाला वाचवताय? तेव्हा मात्र जानकीचा भूतकाळ ऐश्वर्याचा गळा आवळतो आणि म्हणतो, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, पुढे पुढे बोलायचं नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, सोड. तेव्हा तो जोरात तिला ढकलून देतो. त्यावेळेला लगेच तो ऐश्वर्याला बोलतो, जेवढं सांगितलंय तेवढं कर आणि आता पुढे पुढे काहीच बोलू नकोस. तेव्हा ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये जाते. तेव्हा जानकीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि जानकी बोलते, परत परत तू इथे का आलीस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय आहे ना जानकी, तुझा जरी नवरा असला ना तरी माझा होणारा नवरा आहे. त्यामुळे मला सुद्धा त्याची काळजी आहेच आणि म्हणूनच त्याच्या रक्ताची व्यवस्था मी केली आहे आणि तेच सांगायला मी तुम्हाला आले. थोड्या वेळात ते रक्त इथे पोचेल. तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याकडे बघत राहते. त्यावेळेला सौमित्र बोलतो, ऐश्वर्या तुझा खोटेपणा सोड, यामागे सुद्धा तुझी काहीतरी नवी चाल असेल, मला माहितीच आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र तू मला अगदी व्यवस्थित ओळखतोस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकीला जेव्हा कळेल की हे रक्त दुसरं तिसरं कुणाचंही नसून मायाचं आहे आणि मायानेच जानकीचा नवऱ्याचा जीव वाचवलाय, तेव्हा जानकी मायाला समजावू शकेल का की तिने ज्या काही भूतकाळात चुका केल्यात त्या तिच्या हातून झाल्याच नव्हत्या, त्या न कळत झाल्यात. तेव्हा माया समजून घेईल का आणि मायाचा खरा चेहरा जानकीसमोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.